एकनाथ महाराज सांगतात का हरीला प्राप्त करत असताना संतांचे पाय धरायचे, पण संतांचेच का पाय धरायचे? संतांचे पाय न धरल्यानंतर हरी प्राप्त होणार नाही का? संत सांगतात की हरीला प्राप्त करत असताना अगोदर संतांचे पाय धरायचे आणि एकदा का संतांचे पाय धरले, कारण संतांशिवाय आपल्याला दुसरं कोणी भगवान परमात्म्याकडे घेऊन जाणार नाही. मग एकनाथ महाराज सांगतात की तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. एकनाथ महाराज सांगतात का एकदा का हरीला आपण प्राप्त केलं, जे भवाची बंधने असतात, भवाची बंधने म्हणजे कोणते? जन्म मृत्यूचा जो फेरा असतो, एकदा का भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त झाला, देव प्राप्त झाल्यानंतर तो जन्म मरणाचा फेरा त्याच ठिकाणी आपला तुटून जातो. मग एकनाथ महाराज पुन्हा सांगतात का संतांशिवाय तुम्हाला हरी प्राप्त होणार नाही. कशावरून सांगता? कारण आता जर बघायचं ठरलं, आपण कोणतीही गोष्ट जर बोलायची ठरली, व्यवहार असू द्या, कोणतंही कार्य असू द्या, कोणतीही गोष्ट असू द्या, एखादी गोष्ट आपण जर सांगत असताना आपण सर्वात प्रथम पुरावा मागतो. मग त्याच ठिकाणी संतांना सुद्धा पुरावा मागितला का कशावरून सांगता तुम्ही संत आम्हाला का भगवान परमात्मा संतांशिवाय प्राप्त होणार नाही? मग त्या ठिकाणी एकनाथ महाराज सांगतात संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. मी माझ्या मनाने सांगत नाही, मी स्वतः सांगत नाही, किंवा माझ्यासारखे साधू संत सुद्धा सांगतात नाही. जे 4 वेद आहेत, जे ब्रह्माच्या भगवान परमात्म्याच्या तोंडातून निघाले, असे वेद सुद्धा त्या ठिकाणी साक्ष देतात. मग एकनाथ महाराज सांगतात का एकदा का हरी प्राप्त झाला, भगवान परमात्मा प्राप्त झाल्यानंतर भवाची बंधने तिथे संपून जातात. तुम्ही सांगता संतांशिवाय हरी प्राप्त होणार नाही, मग आम्ही हरी प्राप्त केल्यानंतर काय होईल? मग एकनाथ महाराज सांगतात एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. एकनाथ महाराज सांगतात का एकदा का भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त झाला, ज्यावेळेस देव आपल्याला प्राप्त होईल, देव प्राप्त झाल्यानंतर कोणतीही गोष्ट असू द्या, इच्छा असेल तो भगवान परमात्मा पूर्ण करतो. असा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता कीर्तन सोडलं तरी विठाला विठ्ठल हरी श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. श्री संत एकनाथ महाराज अभंगांतून सांगतात. आता ज्या एकनाथ महाराजांचा अभंग आपण सेवेकरता निवडलाय ते सर्वांच्या परिचयाचे आहेत, कारण तुमच्यापासून अत्यंत जवळ श्री क्षेत्र पैठण या ठिकाणचे श्री संत एकनाथ महाराजांचा अभंग आज आपण सेवेकरता निवडलाय. आता ज्यांचा अभंग आपण सेवेकरता निवडलाय त्यांचा थोडासा विचार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जीवनाचं चरित्र जर बघायचं ठरलं तर श्री संत एकनाथ महाराज हे अतिशय शांत होते. ज्यांना शांतही म्हणतात, संतही म्हणतात आणि श्रीमंत सुद्धा म्हणतात. तिन्ही पदव्या एका सोबत एकाच व्यक्तीला प्राप्त होणे हे काय सोपी गोष्ट आहे का?
नाही. एखादा जर संत असेल तर तो शांत नसतो, एखादा जर शांत असेल तो श्रीमंत नसतो. पण एकनाथ महाराजांनी या तिन्ही पदव्या प्राप्त होत्या. एकनाथ महाराजांना या तिन्ही पदव्या प्राप्त होत्या. ते एकनाथ महाराजांचा अभंग आज आपण सेवेकरता निवडलाय. ज्या एकनाथ महाराजांचा विचार करायचं ठरलं, तिन्ही पदव्या प्राप्त करून घेणारे एकनाथ महाराज पण विश्वाचा मालक आहे की ज्या भगवान परमात्म्याशिवाय झाडाचं पानही हालत नाही. ज्या देवाच्या मनात आल्यानंतर हे सगळं विश्व चालतं. जो भगवान परमात्मा सगळं संसार चालवतो, ज्या भगवान परमात्म्यानं तुम्हा सर्वांना जन्माला घातलं, असा भगवान परमात्मा विश्वाचा मालक आहे. तो भगवान परमात्मा एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष चाकरी करतो. 36 वर्ष चाकरी करतो म्हणजे काय काय केलं? भगवान परमात्म्याने सगळे कामं केले. 12 वर्ष धुणे धुतली, 12 वर्ष चंदन घासली आणि उरलेली 12 वर्ष कावडीनं पाणी वाहिलं. कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाहे. अनन्य भक्ती भावे वंदिताचे पाय, अनन्य भक्ती भावे वंदिताचे पाय. स्वामी एकनाथा, स्वामी एकनाथा, रती स्वामी एकनाथा, रती स्वामी एकनाथा. भगवान परमात्म्यानं नाथरायांच्या घरी कावडीनं पाणी वाहिलं. अनन्य भक्ती भावे निरावंदिताचे पाये, ओवाळू आरती माझा स्वामी एकनाथा, ओवाळू आरती माझा स्वामी एकनाथा. जगाच्या मालकानं भगवान परमात्म्याच्या घरी कावडीनं पाणी वाहिलं केली. अनेक ग्रंथ लिहिले एकनाथ महाराजांनी. रुक्मिणी स्वयंवर अनेक प्रकारे ग्रंथ लिहिले. काही अभंगाची रचना केली, कूट अभंग रचना केली. एक साधक एकनाथ महाराजांकडे गेला आणि म्हणाला, देवा अहो तुम्ही कूट अभंगाची रचना केली हो, परंतु आम्हाला काही समजेना. आम्हाला आमच्या भाषेत जे अभंग देता येतील ते अभंग आम्हाला द्या. कूट अभंगाची रचना केली, ते अभंग आमच्या माथ्यात काही शिरेना, माथ्यातून वरून चालले. तुम्ही काहीतरी सोपं साधन द्या. मग त्या कूट अभंगाच्या बदल्यात माझ्या एकनाथ महाराजांनी आपल्या सर्वसामान्यांना भारुडाची रचना केली. किती सुंदर भारुड होते. याच्या शेजारीनं बरं नाही केलं ग पयो, मला पंढरीला नेलं ग पयो, मला पंढरीला नेलं ग पयो. सुंदर प्रकारे एकनाथ महाराजांनी भारुडाची रचना केली. असे एकनाथ महाराजांचा अभंग आज आपण सेवेकरता निवडलाय. एकनाथ महाराज अभंगात सांगतात की हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. एकनाथ महाराज सांगतात का तुम्हाला हरी प्राप्त करायचं आहे, परंतु हरी प्राप्त करत असताना अगोदर संतांचे पाय धरावे लागणार आहे. मग एका साधकानं महाराजांना प्रश्न केला, महाराज तुम्ही सांगताय हरी प्राप्त करायचं, हरी आम्ही प्राप्त करू, पण हरी प्राप्त करत असताना संतांचेच का पाय धरायचे? संतांचे पाय धरले नाही तर हरी आम्हाला प्राप्त होणार नाही का? महाराज सांगतात की संतांचे पाय धरल्यानंतर किंवा नाही धरले तरी हरी प्राप्त होणार आहे, परंतु भगवान परमात्मा प्राप्त झाल्यानंतर त्याचा आनंद तुम्हा आम्हाला घेता येणार नाही. का येणार नाही? आता ऐका, आपण अंगणवाडीतून पहिलीत जातो. मला सांगा, अंगणवाडीतून पहिलीत गेल्यानंतर आपण शाळेत शिक्षण घेण्याकरिता जातो. शाळेत शिकायला गेल्यानंतर मला सांगा, असं झाले का सगळे विद्यार्थी वर्गात येतात, ज्याच्या त्याच्या पद्धतीने शिक्षण घेतात का? नाही घेत. ज्याप्रमाणे आपण शाळेत जातो, शाळेत गेल्यानंतर कुणीतरी आपल्या समोर असतं, कुणीतरी शिक्षक आपल्या समोर असतो, तो आपल्याला मार्गदर्शन करतो आणि आपण त्याच्या पद्धतीनं शिक्षण घेतो. मग मला सांगा, आपण शाळेत गेल्यानंतर शिक्षकाकडून शिक्षण घेत असेल, मग हरी प्राप्त करत असताना संतांकडे जावं लागणार आहे का? लागणार आहे. कारण संतांकडे गेल्याशिवाय तुम्हा आम्हाला हरी प्राप्त होणार नाही. कारण हरी प्राप्त करत असताना देवाला प्राप्त करायचे 3 मार्ग आहे. एक म्हणजे कर्म मार्ग, एक म्हणजे ज्ञान मार्ग आणि तिसरा म्हणजे भक्ती मार्ग. आता कर्म मार्गाने भगवान परमात्म्याला कुणी प्राप्त केलं? पितामह भीष्माचार्य. पितामह भीष्माचार्यानं कर्म मार्गाने देवाला प्राप्त केलं, परंतु देवाला प्राप्त केल्यानंतर त्याचा आनंद घेता आला का हो? भगवान परमात्मा भीष्माचार्यांना कधी भेटले? ज्यावेळेस पितामह भीष्माचार्य त्या बाणांच्या शरपिंजेवर झोपले होते.
त्यावेळेस भगवान परमात्मा प्राप्त त्यांना भेटण्याकरता आला. मग मला सांगा, ज्यावेळेस ते शरपिंजेवर पडले होते, ज्यावेळेस देव त्यांना भेटण्याकरता आले, उठून हात जोडले का हो? जोडले का? नाही जोडले. मग मला सांगायचंय, कर्ममार्गाने आपण भगवान परमात्म्याची प्राप्ती करू शकतो, परंतु त्याचा आनंद आपल्याला घेता येणार नाही. दुसरा मार्ग आहे ज्ञान मार्ग. आता ज्ञान मार्गाने भगवान परमात्म्याची कोणी प्राप्ती केली? ज्ञान मार्गाने उद्धवानं भगवान परमात्म्याची प्राप्ती केली. उद्धव म्हणजे हा भगवान परमात्म्यासोबत सतत फिरायचा, सतत भगवान परमात्म्यासोबत राहायचा, परंतु त्या उद्धवाला ज्ञानाचा गर्व होता, त्याला भगवान परमात्मा प्राप्त होता, पण त्याचा आनंद घेता आला नाही. भगवान परमात्म्याची खरी प्राप्ती काय आहे हे ज्यावेळेस उद्धव गोपिकांकडे गेला, गोपिकाकडे गेल्यानंतर भगवान परमात्म्याला, उद्धवाला तो भगवान परमात्मा प्राप्त झाला. ज्ञानानं उद्धवानं केलं. आता तिसरा आहे भक्ती मार्ग. भक्ती मार्गाने भगवान परमात्मा कुणाला भेटला हो? अनेक साधू संतांना भक्ती मार्गाने देव भेटला. मग एकनाथ महाराज सांगतात का हरी प्राप्त करत असताना तुम्ही संतांकडे जा. संतांकडे गेल्यानंतर तुम्हा आम्हाला हरी प्राप्त होणार आहे. विठाला विठाला. आता साधकानं प्रश्न केला, महाराज तुम्ही सांगता का संतांकडे गेल्यानंतर हरी प्राप्त होतो. कुणाकडे हरी, संतांकडे गेल्यानंतर कुणाला हरी प्राप्त झालं? ऐका बरं का. 16 वर्षाची मुलगी आहे. रात्रीचे 12 वाजले. 12 वाजल्यानंतर उठली, ते झोपेतून सगळे झोपलेले आहे. उठली, सोबत एक साडी घेतली, त्याचं गठुडं बांधलं, डोक्यावर घेतलं आणि रात्रीच्या 12 वाजता ती घराच्या बाहेर निघून गेली. असं कर, सकाळ दिवस रात्रभर त्या वनात फिरत 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 सकाळी एका नदीच्या काठी आली. नदीच्या काठी आल्यानंतर तिनं बघितलं, अरे इथे कुणाची तरी आश्रम दिसतोय, इथे कुणीतरी राहत आहे. असं म्हणल्यानंतर तिनं विचार केला, अरे आपण डायरेक्ट आश्रमामध्ये जाता येणार नाही, आपण सकाळ होईपर्यंत आश्रमाच्या बाहेरच थांबू. पहाटेचे 4 वाजले. 4 वाजल्यानंतर अरे आश्रमातून कोणीतरी साधू माणूस बाहेर येतंय. साधू माणसाच्या मागं 5-6 जण विद्यार्थी दिसताय. कोण आहे? तिनं बघितलं, अरे पहाटेचे 4 वाजता कोणीतरी आश्रमाच्या बाहेरून आलं, कोण आहे? असं म्हणल्यानंतर तिनं काही बोलायची ताकद केली नाही. 16 वर्षाची मुलगी आहे. तिनं बघितलं, एक दिवस ती त्या आश्रमाच्या शेजारी झाड होतं, त्या झाडावर राहून तिनं आश्रमाची दिनचर्या बघितली. अरे आश्रमात सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय होतं हे सगळं तिनं बघितलं. बघितल्यानंतर दुसरा दिवस उगवला. पहाटेचे 4 वाजले. 4 वाजल्यानंतर त्या आश्रमातून एक साधू आणि त्यांचे विद्यार्थिनी आश्रमाच्या बाहेर आले. बाहेर आल्यानंतर तिनं पटकन झाडावरून खाली उडी मारली. उडी मारल्यानंतर आश्रमात गेली, आश्रमाची स्वच्छता केली. स्वच्छता केल्यानंतर ज्या रस्त्यानं साधू जातात तो रस्ता तिनं स्वच्छ प्रकारे झाडून घेतला. झाडून घेतल्यानंतर पुन्हा आता साधू यायची वेळ झाली. एक दिवस तिने आश्रमातली फक्त दिनचर्या बघितली. 7 तिनं बघितलं, अरे साधू माघारी यायची वेळ झाली, आता आपण पटकन कुठेतरी लपायचं. असं म्हणल्यानंतर पटकन ती झाडावर चढली. साधू आश्रमात आली. 1-2 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला. अरे आश्रमाच्या स्वच्छतेत काहीतरी बदल दिसतोय. कारण साधू हे असे असतात, आपल्या जीवनामध्ये किंवा आयुष्यात थोडासाही बदल झाला तरी त्यांना तो जाणून येतो. त्यानं बघितलं, रे आश्रमात रोजची स्वच्छतापेक्षा आज जरा जास्त सुंदर दिसते आश्रम. रोज काय एवढं स्वच्छ करत नाही विद्यार्थिनी. नेमका एवढा स्वच्छ आश्रम कुणी केला? असं महिना झाल्यानंतर त्यांनी विचार केला, आश्रम कोण स्वच्छ करतंय हे त्यांना बघायचं. दुसरा दिवस उगवला. पहाटे 4 वाजता साधू पुन्हा आंघोळ करण्याकरता गेले. आता निम्म्या रस्त्यात गेले. निम्म्या रस्त्यातून ते परत माघारी आले. शबरीचा तिचा रोजचा दिनक्रम होता. कार जसे साधू आश्रमाच्या बाहेर जातील, बाहेर गेल्यानंतर आपण पटकन उतरायचं आणि स्वच्छता करून घ्यायची. मग ते ऋषी निम्म्या रस्त्यात गेले, निम्म्या रस्त्यातून माघारी आले. माघारी आल्यानंतर आता ही झाडून घेण्यात तिची मग्न होती. तिनं मागं बघितलं नाही का ते साधू परत आले. साधू परत आले हे तिला समजलं सुद्धा नाही. झाडून घेत होती. झाडता झाडता ते ऋषी तिच्या समोर गेले. समोर गेल्यानंतर तिला विचारलं, का ग कोण आहेस? इथे कुठे राहते तू? कुठून आली तू? काय करते आश्रमात आमच्या? असे प्रश्न विचारल्यानंतर तिनं सांगितलं, हे बघा मी एका भिल्लाची मुलगी आहे, नाव माझं शबरी आहे. तुमच्या आश्रमामध्ये सेवा करायची इच्छा. साधूनं विचारलं, इच्छा आहे? किती दिवस करशील सेवा? तिनं सांगितलं, जोपर्यंत या देहात प्राण आहे तोपर्यंत मी तुमच्या आश्रमाची सेवा करणार. ऋषीनं सांगितलं, हो चालेल, अडचण नाही. पण ऋषीनं त्यावेळेस तिला सांगितलं, हे बघ
नुसती आश्रमाची सेवा करून जमणार नाही. आश्रमाची सेवा करता करता तू मुखात फक्त राम राम असा उच्चार कर आणि याच राम नावाच्या जोरावर एक दिवस जगाचा मालक तुला भेटण्याकरता येणार. असं म्हणल्यानंतर तिला, आता मला सांगा, तिच्या जागेवर जर आपल्यातली एखादी शबरी असते, आपल्याला सांगितलं असतं हे बघ राम राम नावाचा उच्चार कर, एक दिवस तुला भगवान परमात्मा भेटायला येणार, आपल्याला जर असं सांगितलं असतं, आपण पुढं प्रश्न केला असता का नाही? आपण म्हणलो असतं कधी येणार, कोणत्या तारखेला येणार, किती वाजता येणार, विचारलं असतं का नाही? बोलत चला महिला वर्ग, तुमच्याकडे बोलत नाही का? मला सांगा, आमच्याकडं माणसं मेल्यावर जातात, तुमच्याकडं जाळतात का? मला सांगा, शबरीच्या जागेवर जर आपण एखादं असतो, आपल्याला जर एखाद्यानं प्रश्न केला असता, आपल्याला जर सांगितलं असतं हे बघ राम राम उच्चार कर, एक दिवस तुला भगवान परमात्मा भेटायला येईल, आपण पुढेही प्रश्न केला असता, कोणत्या दिवशी येणार, किती तारखेला येणार, हा आपण प्रश्न केला असता. पण ऐका गड्या, ती शबरी होती, तिनं ऋषींना विचारलं नाही का भगवान परमात्मा त्याची माझे हित करती सकल, त्याची माझे हित करती सकल, त्याची माझे हित करती सकल, हो त्याची माझे हित करती सकल. जेने हा गोपाल कृपा करी, जेने हा गोपाल कृपा करी, त्याची माझे हित करती सकल, त्याची माझे हित करती सकल. जेने हा गोपाल कृपा करी, जेने हा गोपाल कृपा करी, त्याची माझे हित करती सकल, त्याची माझे हित करती सकल, करती सकल, करती सकल. त्याची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. साधू संत होते ते, तिनं फक्त शबरीला उपदेश केला. काय सांगितलं? तू फक्त स्वच्छता करू नको, स्वच्छता करण्याबाबत तू राम राम असा उच्चार कर आणि याच राम नावाच्या उच्चारावर तुला भगवान परमात्मा भेटायला असं सांगितल्यानंतर असं करता करता कित्येक वर्ष गेले. 16 वर्षाची शबरी आता 80 वर्षाची म्हातारी झाली. रोज उठावं, आता म्हातारी झाल्यामुळं रोज तेवढी स्वच्छता काही पटापटा करणं होत नाही. आपली लवकर उठावं, हळूहळू स्वच्छता करावं, स्वच्छता झाल्यानंतर आपल्या कुटीत यावं आणि राम राम उच्चार करावा. शबरीनं रोज प्रार्थना करा, रे देवा, अरे 16 वर्षाची होते मी, आता 80 वर्षाची झाले, आता तरी भेट दे रे. तिनं भगवान परमात्म्याच्या मूर्ती पुढे जावं, हात जोडावे. हात जोडल्यानंतर तिनं भगवान परमात्म्याला विनंती करावी, देवा आता तरी भेट दे मला. किती दिवस अजून जायचे? रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया, रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया. तिनं म्हणावं, रघुकुल नंदना. तिनं देवाला पुढे जावं, देवासमोर म्हणावं, अरे देवा किती दिवस वाट बघावी तुझी. रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया, रामा रामा रटते रटते. तिनं सांगावं, देवा अरे आता तरी भेट दे, किती दिवस झाले आम्हाला भेट नाही. असं करता करता रोज तिनं देवा पुढे जावं, भजन करावं, रोज सकाळी उठावं, आवरावं. असं करता करता एक दिवस प्रभू रामचंद्र वनवासात होते. वनवासात असताना देवानं लक्ष्मणाला सांगितलं की लक्ष्मणा, आज आपल्या एका आईला भेटायला जायचं. तर लक्ष्मणानं विचार केला, दादा आपण तर वनवासात आहो, वनवासात असताना 13 वर्ष आपल्याला आपल्या घरी जायचं नाही, मग तुम्ही कोणत्या आईला भेटायचे म्हणतात? देवानं सांगितलं, हे बघ तुला मी आज आपल्या एका आईची भेट घालून देतो. असं करता करता भगवान परमात्मा शबरी मातेच्या कुटिये समोर आले. शबरी माता भगवान परमात्म्याचं भजन करत होती. हरे रामा हरे रामा, रामा रामा हरे हरे, हरे रामा हरे रामा, रामा रामा
म्हणणारी शबरी, हरे रामा राम राम हरे हरे. भगवान परमात्म्याचं भजन करण्यामध्ये एवढी तल्लीन झालेली शबरी, भगवान परमात्म्याने आवाज द्यावा, अगं माते. एकदा आवाज दिला, दोनदा आवाज दिला, काही आवाजाचं उत्तर येईना. म्हणून प्रभू रामचंद्र आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर शबरीला हलवलं. शबरीला हलवल्यानंतर ती भानावर आली. बघितलं, अरे तिला माहिती होतं, तिला ऋषीने सांगितलं होतं की मी गेल्यानंतर तुझ्या कुटियेमध्ये फक्त विश्वाचा मालकच येणार. कारण शबरी मातेने भगवान परमात्म्याला कधी बघितलंच नव्हतं, पण ऋषीने सांगितलं होतं आपल्याला की मी गेल्यानंतर तुझ्या कुटियेमध्ये फक्त जगाचा मालकच येणार. तिनं बघितलं का विश्वाचा मालक माझ्या समोर उभा, डोळ्यात पाणी आहे, काय करावं सुचेना. आता वय झालेलं शबरी काठी टेकवली, काठीच्या आधारे उठल्यानंतर शेजारी गेले, एक आसन उचललं आणि भगवान परमात्म्याला बसायला टाकलं. आता भगवान परमात्मा आपल्याला भेटायला आलाय, एवढा आनंद झाला तिला. ज्या आसनावर तिनं देवाला बसायचं त्या आसनावर ती जाऊन बसली. लक्ष्मणानं बघितलं, अरे ही कशी माते, एकावी उठाव. तिनं विचार केला, आता किती वेळेस उठावं, किती वेळेस बसावं. डोळ्यातले अश्रूंना मात्र काही आवर घाले ना. शबरी मातेनं आपल्या डोळ्याच्या अश्रूनं भगवान परमात्म्याचे पाय धुवायची. आणि असं करता करता भगवान परमात्मा तिला भेट देण्याकरता आला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, तिला घडली एका साधू सारख्या एका संतांची संगत घडली. आणि त्या संतांच्या संगतीत तिला जगाचा मालक भेटण्याकरता. अजून कुणालाच भगवान संतांची संगत झाली. आणि संतांच्या संगत झाल्यानंतर भगवान परमात्मा प्राप्त झाला. ऐका, एका गावामध्ये एक सामान्य महिला राहत होती. 17 ते 18 वर्षाचा तरुण मुलगा तिचा रोज दारू प्यायचा. दारूच्या एवढा आहारी गेला, काय करावं तिला सुचेना. एक दिवस तिच्या गावामध्ये एक महाराज आले. महाराज आल्यानंतर महाराजांनी सांगितलं, महाराजांचं कीर्तन वगैरे ऐकल्यानंतर महाराजांकडे गेली. महाराजांना सांगितलं, महाराज अहो 17-18 वर्षाचा माझा मुलगा आहे, एवढा दारू पितो, एवढा दारूच्या आहारी गेलाय, त्याला काय करावं सुचेना हो. महाराजांनी सांगितलं का शेजारच्या गावामध्ये आमचा आश्रम आहे, तिथे याच्या 17-18 वर्षाच्या वयातले मुलं आमच्याकडं शिक्षण घेतात, त्याला तू तिथं आणून टाक. असं म्हणल्यानंतर दुसरा दिवस उगवला. सकाळी 7 वाजले. तिनं आपल्या मुलाला उठवलं, सांगितलं, हे बघ आज मी तुला एका महाराजांकडे घेऊन जात आहे, पण त्या महाराजांसमोर तू दारू पिऊ नको. त्या महाराजांना दारू पिणाऱ्या मुलांचा फार राग येतो. असं म्हणल्यानंतर त्यानं ऐकलं. आईला सांगितलं, हे बघ आई, तू सांगते ते ठीक आहे, मी नाही पिणार, परंतु महाराजांनी मी दारू पिणार नाही, पण किती वेळापर्यंत पिणार नाही, जोपर्यंत तो आश्रमातून मला घरी घेऊन येत नाही तोपर्यंत मी दारू पिणार नाही. असं म्हणल्यानंतर आईनं सांगितलं, हो चालेल, काही अडचण नाही. आता त्या आईला माहिती होतं हा आश्रमात गेल्यानंतर माघारी येणार नाही. तिनं सांगितलं, हो काहीही अडचण नाही, आता आपण आश्रमातून माघारी आलो का तू दारू पिऊ शकतो. असं म्हणल्यानंतर ती महाराजांकडे घेऊन गेले. महाराजांकडे घेऊन गेल्यानंतर महाराजांना सांगितलं, महाराज हा माझा मुलगा आहे, हा काहीही काम करत नाही, यानं शिक्षणही केलं नाही, काहीही करत नाही. लोकांच्या वावरात जाऊन मी पैसे कमवून आणावे आणि ते पैसे घ्यावे आणि दारू प्यावे. महाराजांनी असं म्हणल्यानंतर महाराजांनी त्याला प्रश्न केला, का रे आश्रमात राहशील? तो मुलगा म्हणला, आश्रमात हो मी राहील, परंतु रोज मला एक बाटली तुम्हाला द्यावी लागणार, दिवसातून कमीत कमी एकदा तरी मला बाटली तुम्हाला द्यावी लागणार. असं म्हणल्यानंतर आता महाराजांना त्याच्याकडून काहीतरी चांगलं करून घ्यायचं होतं. त्यांनी सांगितलं, हो चालेल, काहीही अडचण नाही, मी दिवसातून तुला एक बाटली देणार, दिवसातून फक्त एकदाच, पण बाटली दिल्यानंतर तू दिवसभर प्यायची नाही, फक्त संध्याकाळी प्यायची. असं म्हणल्यानंतर असं ठरलं. ती आई घरी गेली. दुसरा दिवस उगवला. हा मुलगा पहिला दिवस तो आश्रमात राहिला. दुसरा दिवस पहाटेचे 4 वाजले. आश्रमातले काही विद्यार्थी उठले, मंदिरात गेले. मंदिरात गेल्यानंतर सकाळ काकडा घेतला. काकडा संपल्यानंतर ते मुलं माघारी आले. तेवढ्यात हा निवांत 8 वाजता उठला. आता उठल्यानंतर ते जे काकडा करून मुलं येत होते त्यांच्या समोर तर हा उभा राहिल्यानंतर त्याने मुलाकडे बघितलं, अरे काय सकाळ पहाटे 4 वाजता उठता, मंदिरात जाता, काय माहिती काय म्हणता, आम्हाला काही कळत नाही. सकाळ आमची सुंदर साखरेची झोप असती आणि आमची सकाळ तुम्ही इतके आरडून आमची झोप मोडता.
होतं त्यानं? असा प्रश्न केल्यानंतर त्या मुलांना राग आला. मुलांनी काहीही उत्तर नाही दिलं. मुलं पुढं निघून गेली. दुसरा दिवस उगवला. ते मुलं पुन्हा सकाळी काकडा करून आले. काकडा करून आल्यानंतर हा निवांत उठला, त्यांच्या समोर गेला. अरे, अर्धा किलोचे टाळ कुठून कुठून तुम्ही पावसरवर आणले? सकाळ सकाळ तुम्ही इतका आरडता, काय होतं यानं तुम्ही सकाळ सकाळ आरडून? असं म्हणल्यानंतर मुलांना राग आला. पुन्हा हा मुलगा आश्रमाच्या मध्ये जावं, कुठंतरी चक्कर मारावं, तिथं कोणीतरी हातात अशी जपाची माळ घ्यावी. पुन्हा त्यांना विचारावं, अरे काय होतं हे जप करून? असं करता करता आश्रमामध्ये प्रत्येक मुलाला तो उत्तर प्रश्न विचारू लागला. राग यायचा महाराज मुलांना. आपण एवढी देवाचं भजन करतोय, देवाची भक्ती करतोय, आणि आपल्याला जर एखाद्यानं प्रश्न केला का हे सगळं केल्यानंतर काय होतं, राग यायचा त्या मुलांना. सगळे मुलं त्या महाराजांकडे गेली. महाराजांकडे गेल्यानंतर महाराजांना सांगितलं, महाराज अहो तुम्हाला विद्यार्थ्यांची काही कमी होती का? आश्रमामध्ये असे नको ते मुलगा कशाला आणायचे? आम्ही सकाळी सकाळी उठावं, देवाचं नामचिंतन करावं, यानं आमच्याकडे जावं, आमच्या समोर येऊन आम्हाला प्रश्न करावा, यानं काय होतं असं म्हणल्यानंतर आम्हाला राग येतो. महाराजांनी सांगितलं, हे बघा रागावू नका. ज्यावेळेस तुम्हाला मुलगा हा प्रश्न करेल की हे केल्यानंतर काय होतं, ते केल्यानंतर काय होतं, त्यावेळेस त्याला तुम्ही एकच उत्तर द्या, तुला आश्रमात ज्यांनी आणलं त्यांना जाऊन तो हा प्रश्न विचार. असं ठरलं. दुसरा दिवस उगवला. पहाटे मुले काकडा करून आली. यानं समोर जावं, पुन्हा तोच प्रश्न करावा. आता त्या मुलांनी सांगितलं, हे बघ आश्रमामध्ये तुला जो कोणी घेऊन आला त्यांना तो हा प्रश्न विचार. असं म्हणल्यानंतर तो महाराजांकडे गेला. महाराज अहो हे 17-18 वर्षाची माझ्या वयातले मुलं आहे, आणि हे मुलं माझ्या वयातले, यांना कामाधंद्याचा आलाय कंटाळा, काम काही करणं होईना, म्हणून हे सगळे आश्रमात शिकायला आले. आणि शिकायला आले तर आले, कमीत कमी सकाळी लवकर उठून कामाला जावं यांनी. सकाळ सकाळ काय होय टाळ कुटतात, काय ते काकडा म्हणतात, काय म्हणतात ते कळतही नाही, पण एवढी निवांत झोप आमची मोडती. असं म्हणल्यानंतर महाराजांनी त्याला प्रश्न विचारला, अरे तू म्हणतो हे केल्यानंतर काय होतं, मला सांग दारू पिल्यानंतर काय होतं? दारू पिल्यानंतर तो विचार करत नाही, दारू पिल्यानंतर काय होतं हा तो विचार करत नाही. मग मला सांग का हे केल्यानंतर काय होतं असा विचार का करतो तू? असं म्हणल्यानंतर महाराजांनी त्या मुलांनी महाराजांना प्रश्न केल्यानंतर महाराजांनी सांगितलं, हो तू पहिला प्रश्न विचारला म्हणजे तू चांगल्या मार्गाकडे आता निघाल. असं म्हणल्यानंतर महाराजांनी त्याला सांगितलं, काय होतं मी तुला हे सांगेल, परंतु आता सांगणार नाही, तू फक्त एकदाच राम म्हण. असं म्हणल्यानंतर तो एकदा राम म्हणला आणि निघून गेला. काय कित्येक वर्ष तो आश्रमात राहिला, आणि राहिल्यानंतर त्याचा एक दिवस मरण पावला. मेल्यानंतर तो मुलगा यमदूत त्याला घेऊन गेले. वर्षभर त्यानं प्रवास केला, आणि एक दिवस तो यमदूतांच्या समोर उभा असताना जे यमदेव असतात त्यानं चित्रगुप्ताला प्रश्न केला, चित्रगुप्ता काय आहे याची, यानं आयुष्यभर काय केलं याची जरा उजळणी बघा बरं. असं म्हणल्यानंतर चित्रगुप्तानं वही काढावी. वही काढल्यानंतर चित्रगुप्तानं बघितलं की देवा अहो याच्या आयुष्यामध्ये कधीही देवाचं नाव घेतलं नाही. अहो देवाचं नाव तर जाऊ द्या, यानं चांगलं कार्य सुद्धा केलं नाही. आजपर्यंत नको त्या गोष्टी केल्या, दारू पिला, नको त्या गोष्टीकडे हा पत्ते खेळा, नको त्या गोष्टी केला, यानं चांगली गोष्ट एकही केली नाही. फक्त एकच चांगली केली, ती म्हणजे एकदाच राम म्हणला. आता असं म्हणल्यानंतर यमदेवानं सांगितलं, एकदाच म्हणला का? बरं मग आपण असं करू, तो एकदाच राम म्हणला ना, मग एका रामाच्या नावाच्या बदल्यात त्याला काय पाहिजे ते आपण देऊन टाकू. असं म्हणल्यानंतर त्या मुलाला प्रश्न केला, तू एकदा राम नाव घेतलंय, त्याच्या बदल्यात तुला काय द्यायचं? त्यानं सांगितलं, काय द्यायचं म्हणजे तुम्ही सगळ्यांना जे देता तेच, एका रामाच्या नावाच्या बदल्यात तुम्ही सगळ्या लोकांना जे देता तेच तुम्ही मला द्या. असं म्हणल्यानंतर चित्रगुप्ताला प्रश्न पडला, अरे आपण तर आजपर्यंत असं एका नावाचं एक नाव तर कुणी घेतलंच नाही, कित्येक प्रकारे देवाचे भजन केले, यानं आयुष्यामध्ये एकदाच नाव घेतलं आणि एकदा नाव घेतलं, याला काय द्यायचं? असं म्हणल्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडला. तेवढ्यात यमदेवानं सांगितलं, हे बघा, त्या मुलाला सांगितलं, हे बघ, हे काय आमचं रोजचं काम नाही. आम्ही ज्यानं पाप केलं त्याला नरकात टाकतो, ज्यानं चांगलं कर्म केलं त्याला स्वर्गात टाकतो, वैकुंठात पाठवतो, आणि तू फक्त एकदाच नाव घेतलंय. एका राम नावाच्या जोरावर आम्ही तुला काय वैकुंठात पाठवू शकणार नाही. तुला काय पाहिजे असेल तर तू स्वतः माग. त्यानं सांगितलं, मी कशाला मागू, तुम्ही सगळ्यांना जे देतात तेच मला द्या. असं म्हणल्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडला. तेवढ्यात यमदेव म्हणाला, आता याला काय द्यायचं असं विचार करता करता सगळ्यांना विचार केला, अरे राम नावाचा उच्चार कोण करतं? असं म्हणल्यानंतर सगळ्यांच्या
सगळे म्हणल्यानंतर सगळ्यांना सांगितलं की रामाचा उच्चार कोण करतं? भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव भजन करी महादेव देव भजन करी महादेव ओ राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव रामकृष्ण माता आवाजी माता आत्मदोषी माता राम जप आत्मदोषी माता राम जप रामकृष्ण माता आवाजी माता आत्मदोषी माता राम जप आत्मदोषी माता राम जप आत्मा जो शिवाचा राम जप, भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. जसं राम पूजी सदाशिव तसं सदा पूजी राम. जसं भगवान भोले बाबा रामाचं भजन करतात तसं प्रभू रामचंद्र शंकरा भगवान भोले बाबाचं भजन करतात. आता सगळ्यांना विचार केला भगवान परमात्म्याचं नित्य भजन करणारे भोलेनाथ आहे. सगळे भगवान परमात्म्याच्या दारात गेले. दारात गेल्यानंतर देवाला सांगितलं, देवा अहो या ना आयुष्यामध्ये फक्त एकदाच राम नाव घेतलं, काय द्यायचं हो याला? देवानं सांगितलं, हे बघा मी देवाचं नाव घेतो म्हणजे नाव घेतल्यानंतर अपेक्षा करत नाही, मला हे भेटावं ते भेटावं याची अपेक्षा मी अजिबात करत नाही, किंवा यानं काय होतं हे सुद्धा मला माहिती नाही. आता ज्याचं नाव आहे तुम्ही त्याच्याकडे जाऊन विचारा. असं म्हणल्यानंतर सगळे प्रभू रामचंद्राच्या दारात गेले. दारात गेल्यानंतर देवाला सांगितलं, देवा याच्या आयुष्यामध्ये यानं नको त्या गोष्टी केल्या, फक्त एकदाच राम नाव घेतलं, काय द्यायचं हो याला? देवानं सांगितलं, काय द्यायचं म्हणजे मी कशावरून सांगू? तुम्ही तर सगळ्यांनी मला अगोदरच शिक्का लावलाय. काय शिक्का लावला? तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, हो हो हो, तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझं न करे मेघ श्यामा, 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 हो हो तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, हो हो तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. देवानं सांगितलं, तुम्ही सर्वांनी माझ्या नावावर शिक्का लावलाय, मग मी कशावरून सांगू याचं महिमा? याचं काय द्यायचं पण हे मला माहिती नाही. आता हा मुलगा ज्यांच्याकडं शिकला तुम्ही त्यांच्याकडं त्याला घेऊन जा. असं म्हणल्यानंतर सगळे आश्रमात आले. आश्रमात गेल्यानंतर महाराजांसमोर त्या मुलाला घेऊन उभे. यमदेवानं सांगितलं, महाराज हा मुलगा तुमच्याकडे शिकायला होता काही दिवसापूर्वी. महाराजांनी सांगितलं, हो माहिती आहे. याने आयुष्यामध्ये नको त्या गोष्टी केल्या, दारूचं व्यसन केलं, नको त्या गोष्टी, देवाचं नाव काही कधी घेतलं नाही, फक्त एकदाच राम नाव घेतलं. याच्याबद्दल त्याला काय द्यायचं? महाराजांनी सांगितलं, काय द्यायचं म्हणजे जो मुलगा हा जे काही मागेल ते तुम्ही त्याला देऊन टाका. यमदेवानं सांगितलं, हाच तर आम्हाला सगळा प्रश्न पडलाय, कारण हा काय पाहिजे हे आम्हाला सांगत नाही. मग आम्ही तुमच्याकडे आलो. आता तुमच्याकडे आल्यानंतर कमीत कमी तुम्ही तरी आम्हाला निराश करू नका. आता याला काय द्यायचं हे तुम्ही सांगा. त्यावेळेस ते महाराज सांगतात, मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. महाराजांनी सांगितलं का त्यानं एकदा रामनाव घेतलं, त्या रामनावाची ताकद अशी का त्याला मोक्ष भेटला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, कितीतरी निर्व्यसनी तो एवढा दारू पिणारा मुलगा, त्याच्या आयुष्यामध्ये त्यानं चांगलं कार्य कधीच केलं नाही, फक्त एकदाच रामनाव घेतलं. किती
फक्त एकदाच नामनाव घेतलं, त्याच्या बदल्यात त्याला मोक्ष भेटला. मग मला सांगा तुम्हा आम्हाला किती भेटणार आहे का नाही? भेटणार आहे. कारण असं असतं, भगवान परमात्म्याला आपल्याला सुंदर प्रकारे नरदेह दिला. त्या नरदेहात येऊन देवाचं नामचिंतन करायचं. देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवान परमात्म्यानं सुंदर प्रकारे आपल्याला नरदेह दिला. ऐका गड्या, एखादा पक्षी असेल, मला सांगा पक्षीला जर पंखच नसेल तर उडणार आहे का? संतांकडे जावे लागणार आहे. पण एका साधकानं महाराजांना सांगितलं, महाराज तुम्ही सांगताय ते बरोबर आहे हो, परंतु संतांकडे जायच्या अगोदर आमचं मन तर तिकडं गेलं पाहिजे. आमचं मनच जर संतांकडे गेलं नाही तर भगवान परमात्मा कसं आम्हाला प्राप्त होईल? कारण हे मन एवढं चंचल आहे. बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. एवढं बरकटणारं मन अगोदर एका जागेवर स्थिर करावं लागेल आणि मग संतांकडे जाता येईल. आणि मन जर स्थिर झालंच नाही तर संतांकडे कसं जाणार? कारण हे मन एवढं विचित्र आहे. श्रीमद भागवत कथेमध्ये सांगतात, ये मन बडा चंचल है, कैसे तेरा भजन करो. ये मन बडा चंचल है, कैसे तेरा भजन करो. जितना उसे समझाओ, जितना उसे समझाओ, उतना ही मचल जाए राधे तेरे चरणों में, श्यामा तेरे चरणों में. श्रीमद भागवत कथेमध्ये सांगतात का हे मन फार चंचल आहे. याला भागवत कथेमध्ये घेऊन जाणं काय सोपं नाही. कारण मला सांगा, एका ठिकाणी कीर्तन असेल आणि दुसरीकडे नको त्या, एखाद्या ठिकाणी नको त्या गोष्टी असेल, मन आपलं कीर्तनाकडे यायचं नाही म्हणत, मन आपलं हळूहळू तिकडं जातं आणि त्या मनाला एका जागेवर करणं स्थिर फार अवघड आहे. हे मन एवढं चंचल असतं, नको त्या गोष्टीकडे पडतं. पण महाराज सांगतात, ऐका गड्या, तुम्ही मनाच्या मार्गाने जर मनामागे जर धावलात तर नुकसान तुमचं आमचं होणार. मनाच्या मागे जर तुम्ही आम्ही धावलात तर आपलं नुकसान होणार आहे. कशावरून नुकसान होणार आहे? आता मनाच्या मागे धावलात, कशावरून नुकसान होतं? ऐका गड्या, एका गावामध्ये एक श्रीमंत पाटील होता. भरपूर पैसे होते, कमीत कमी 7 ते 8 पिढ्या बसून खातील एवढा श्रीमंत पाटील. परंतु एवढा श्रीमंत पाटील असताना कधी परमार्थाकडे वळाला नाही, कधी लोकांना मोकळ्या हातानं दान केलं नाही, कधीतरी एखाद्या गरीब माणसाला जेवू घातलं नाही. एवढा श्रीमंत असून परंतु कधीही त्यानं चांगल्या कार्याला कधीही दान केलं नाही. एवढा पाटील तो गरीबच म्हणायचं. कारण जो माणूस सत्कार्याकडे जर दान करत नसेल, एखाद्या गरीबाला जेवू घालत नसेल, त्या माणसासारखा गरीब कुणीच नाही. एवढा श्रीमंत होता, परंतु श्रीमंत असताना कधीतरी त्यानं 1 रुपयाही एखाद्याला दान केला नाही. श्रीमंत म्हणता तो कधीच चिगट झाला, त्याचं त्याला सुद्धा समजलं नाही. एक दिवस असंच करता करता आपलं 40 एकर शेत आहे, शेतात काय करायचं याला त्याला प्रश्न करता करता आपल्या पत्नीला विचारलं, का ग या वर्षी जरा पाऊस चांगलाच झालाय, शेतामध्ये काय करायचं? तिनं सांगितलं काय करायचं. करता करता 2-3 दिवस विचार केले. तिनं सांगितलं, हे बघा, आता काही जास्त कामाचं तुम्ही काय ताण देऊ नका. कांदे लावले म्हणजे त्याला रोप आणा, ते लावा, खुरपा, पुन्हा काढा, पुन्हा कापा, फार ताण आहे आणि ह्या ताणाच्या गोष्टी काही नको. आता मला असं वाटतं कमीत कमी आपण 20 एकर आंबे लावून देऊ. असं म्हणल्यानंतर त्यानं कृषी अधिकाऱ्याकडे गेला. तिथून त्यानं आंब्याचे रोप आणले. रोप आणल्यानंतर आपल्या शेतात लावले. आता त्यानं आंबे शेतात लावले म्हणजे त्यानं पुढचा सुद्धा लगेच विचार केला. त्यानं सांगितलं, अरे आपण शेतात आंबे लावले, आता हे छोटे झाड आहे, हे कधीतरी मोठे होणार, मोठे झाले म्हणजे कधीतरी याला फळं येणार आणि फळं आलेले कधीतरी पिकणार आणि पिकलेला वास गावात जाणार. आता गावात जाणार म्हणजे गावातील कुणीतरी लोक येणार, आंबे तोडणार. असं म्हणल्यानंतर आता काय करावं. आता आंबे तर लावले, असं म्हणल्यानंतर 20 एकर त्यानं कंपाऊंड केलं. आता कंपाऊंड केल्यानंतर सहज असं करता करता त्यानं विचार केला होता, आंबे लावले म्हणजे गावात कुणीतरी येणार आणि आंबे तोडणार. आता मला सांगा महिला वर्ग, आपल्याकडे एखादी शेळी असेल, एखादी बकरी असेल किंवा एखादी गाय असू द्या, आपण आपल्या शेतात जातो. शेतात गेल्यानंतर आपल्याला बांधाला जर गवत नसेल, शेजारच्या बांधाला गवत असेल, तोडतो का नाही?
तोडतो का नाही? मी तुमच्याकडचं काहीही सांगत नाही, मी आमच्या इकडचं सांगते. आणि तिकडं गेलं की मला सांगा, आपण जर रानात गेलो, रानात गेल्यानंतर एखादी शेवरीचं झाड असेल, एखादं गवत असेल, ते आपण काढतोच. मग त्यानं सुद्धा हाच विचार केला, अरे आंबे लावले, ते गवताचं जाऊ द्या, ते गवत जनावरं खातात, आंबे तर माणसं खातात. माणसं खातात म्हणल्यानंतर कुणीतरी याला तोडणार, म्हणून त्यानं कंपाऊंड केलं. बरं, कंपाऊंडही छोटं नाही केलं, जेवढे आंबे होतील त्याच्या डबल त्यानं कंपाऊंड केलं. असं केल्यानंतर एक दिवस सहज त्या गावातील तरुण मुलगा त्या रस्त्यानं जात होता. त्यानं बघितलं, अरे गावातून सुंदर प्रकारे वास येतोय. कशाचा वास येतोय? करता करता थोडा जवळ गेला, आंब्याचा वास आला. तेवढ्यात सहज मनात आलं, अरे एवढा सुंदर प्रकारे आंब्याचा वास येतोय, हा आंबा आपण खाल्ला तर? त्याच्या फक्त मनात आलं. मनात आल्यानंतर त्याचे पाय हळूहळू तिकडं जाऊ लागले. आता पाय हळूहळू तिकडे गेले, कंपाऊंड पर्यंत गेले. असं वर बघितलं, अरे एवढं मोठं कंपाऊंड कसं पार करायचं? परंतु मनात फक्त इच्छा होती आंबे खायची. मनात इच्छा होती आता आंबे खायचे. आता आंबा खायचा म्हणल्यानंतर कसं तरी आपल्याला जावं लागणार. असं म्हणल्यानंतर सहज त्याचे पाय पटकन त्या कंपाऊंडला त्यानं आत उडी मारली. आता कंपाऊंडच्या आत उडी मारल्यानंतर पायाचं काम तिथपर्यंत संपलं. आता लगेच हात हळूहळू पुढं गेला. जसा हात पुढे गेला, पटकन त्यानं आंबा तोडला. आता आंबा तोडल्यानंतर नाकानं पटकन त्याचा वास घेतला आणि पटकन आंबा खाल्ला. आंबा खाल्ल्यानंतर जिभेला त्याची चव फार सुंदर लागली. आता ही जीभ फार विचित्र असते, ऐका गड्या. तिला एखाद्या गोष्टी जर चटक लागली, जिभेला एखाद्या गोष्टी जर चटक लागली, ती परत त्याच गोष्टीकडं पडत असते. एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाला एकदा दारूची सवय लागू द्या. एकदा दारूची सवय लागली का दुसरा दिवस दारू पिल्याशिवाय तो राहत नाही. आता ते सगळं जाऊ द्या, एखादा नको त्या गोष्टीचं व्यसन करणारा माणूस, आता भरपूर ठिकाणी महिला वर्ग, शहराच्या ठिकाणी ती गोष्ट राहिलेली नाही, परंतु खेड्याच्या ठिकाणी भरपूर ठिकाणी बघायला भेटतं. सकाळी महिला उठल्या उठल्या सगळ्यात प्रथम ती मिसरी भाजतात आणि अगोदर मिसरी लावतात. आमच्या गावाकडे अशीच एक महिला होती, सकाळी उठल्या उठल्या मिसरी लावायची. एक दिवस तिने मिसरीच लावली नाही आणि आमच्या शेजारची काकू तिला म्हणली, अगं सकाळपासून तू घरातलं काहीच काम केलं नाही. तिनं सांगितलं, माझी मिसरी संपली. मिसरी संपली का मला काहीही काम सुचत नाही. ही खरंच गोष्ट आहे. एखाद्या गोष्टीचं जर आपल्याला आपल्या जिभेला जर चटक लागली तर ती गोष्ट केल्याशिवाय आपलं मन दुसरीकडे जात नाही. एक आंबा खाल्ला, जिभेला चटक लागली, दुसरा पुन्हा तोडला, तिसरा तोडला, मात्र चौथा आंबा तोडल्यानंतर त्या गावचा पाटील सहज त्यानं विचार केला, अरे 4-5 दिवस झाले शेतात काही आपण फेरफटका मारला नाही. आंबे जर चांगले असतील एखाद्या बागायतदाराला आपण देऊन टाकू. असं म्हणल्यानंतर सहज पाटील आला. अरे त्यानं बघितलं आंब्याच्या बागात कोणीतरी मुलगा दिसतोय. एकदा आवाज दिला, दोनदा आवाज दिला, तीनदा आवाज दिला, उत्तर काही देईना. असं म्हणल्यानंतर त्याला राग आला. राग आल्यानंतर तन 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 करत तिथपर्यंत आला आणि त्या मुलाला एवढं जोरात मारलं. जोरात मारल्यानंतर आता मला सांगा, आंबा कुणाला खावा वाटला होता? बोलत चला, आंबा कुणाला खावा वाटला? त्याच्या मनाला. आता मनात आल्यानंतर तिथपर्यंत कोण घेऊन गेलं? आपले पाय तिथपर्यंत घेऊन गेले. पाय घेऊन गेल्यानंतर हाताने तो आंबा तोडला. हाताने आंबा तोडल्यानंतर वास कुणी घेतला? जिभेने. नाकाने वास घेतला. मला सांगा, नाकाने वास घेतल्यानंतर आंबा कुणी खाल्ला? जिभेने. चव कुणाला लागली? जिभेला. मनाचं आता समाधान कुणाचं झालं? आता मला सांगा, एवढ्या सगळ्यात पाठीचा काय दोष होता? काही दोष होता का? पाठीनं आंबा तोडला का? खाल्ला का? नाहीही खाल्ला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, आपण जर मनाच्या मागे गेल्यानंतर मन आपल्याला नको त्या गोष्टीकडे घेऊन जातं आणि मन नको त्या गोष्टीकडे घेऊन गेल्यानंतर मनाच्या मागे गेल्यानंतर नुकसान हे आपलंच होणार आहे. मग साधकानं महाराजांना प्रश्न केला, महाराज तुम्ही सांगताय हरीला प्राप्त करायचं, हरीला प्राप्त करत असताना संतांकडे जायचं. आमचं मन एका जागेवर स्थिर झाल्यानंतर आम्ही संतांकडे जाऊ, हो, पण आम्हाला सांगा संतांकडे जायला, ऐका बरं का, आता शेवगाववरून पैठणला जायचंय. पैठणला जात असताना शेवगावच्या रस्त्याचं मध्ये काम चालू आहे. आता मला सांगा, पैठणला जायचंय, एकच मार्ग आहे का? एक मार्ग आहे का? नाही, भरपूर मार्ग आहे. परंतु ते मार्ग काही कुणाला माहिती आहे किंवा कुणाला माहिती नाही. परंतु जे मधले मार्ग आहे ते सरळ आहेत का?
सरळ मार्ग नाही. मग महाराज सांगतात, ज्याप्रमाणे तुम्ही संतांकडे जायचंय, संतांकडे जात असताना सगळेच मार्ग सरळ असतात अशी नाही. काही मार्ग वाकडे असतात आणि ते वाकडे मार्ग जर तुम्हाला सरळ करून घ्यायचे असतील तर संतांकडे जावं लागणार आहे. कारण त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंच साधन आहे अभंगाचं दुसरं. येणे साध ती साधा येणे साध साधने तुटती भवाची बंधने. महाराज सांगतात त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही साधन नाही. पण ऐका गड्या, एकदा का हरी तुम्हा आम्हाला प्राप्त झाला, प्राप्त झाल्यानंतर भावाची बंधने तुटून जातात. भावाची बंधने कोणती आहे? भावाची बंधने म्हणजे तुम्ही आम्ही सगळे संसारात जन्माला आलो. कुणी कुणाची पत्नी असेल, कुणी कुणाची बहीण असेल, कुणी कुणाचा भाऊ असेल, कुणी आई वडील असतील, प्रत्येक नाते घेऊन आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. भावाची बंधने ऐका कर का, एखादा अथांग मोठा समुद्र आहे. मला सांगा, समुद्राची उंची मोजता येईल का? समुद्राची लांबी मोजता येते का? नाही येत. जशी समुद्राची लांबी उंची मोजता येत नाही, तसेच आपण सर्वजण सगळेजण या समुद्रात आपण आहेत. आणि या समुद्रात सगळंच पाणी स्वच्छ येतं का? नाही येत. कधीतरी चांगलं पाणी येतं, कधीतरी घाण पाणी येतं. आणि त्याच घाण पाण्यामध्ये एखादे लाकडाचे दोन ठोकळे येतात. एक ठोकळा पुढे असतो आणि एक ठोकळा थोडा मागे असतो. मागे असलेला ठोकळा वाहता वाहता त्या ठोकळ्या जवळ येतो. ते जवळ आल्यानंतर एक ठोकळा तेवढाच म्हणतो, अरे बरं झालं, कमीत कमी शेवटच्या टप्प्यापर्यंत मला कोणीतरी सोबत आलं. ते दोन ठोकळे म्हणजे आपण संसारामधले नवरा बायको आहे. त्या दोन्ही ठोकळ्यांना वाटतं, अरे आता शेवटपर्यंत साथ आहे बरं का आपली, कधीतरी त्या कडाला जायचं आहे आणि कडाला कमीत कमी दोघं तरी सोबत यावे. पण ऐका कड्या, अथांग मोठी लाट येते, अथांग मोठी लाट येते. कोरोनासारखी किती मोठी लाट आली, त्या लाटेमध्ये कुणी वाचलं का? अहो, कित्येक लोकांकडे कितीतरी पैसा होता, परंतु तो पैसा सुद्धा माणसाला वाचवू शकला नाही. मला सांगा, पैसा जर माणसाला वाचवत असेल, डॉक्टर जर माणसाला वाचवत असेल, तर आपण डॉक्टराचंच नाव घेतलं असतं ना, देवाचं घेतलं असतं का? वैद्यवाचं विती जीवा तरी कोण ध्याती देवा. कोरोनासारखी अथांग मोठी लाट येणार आहे आणि ती लाट सगळ्यांना वेगळं करणार आहे. आणि त्या दोन्ही ठोकऱ्यांना वाटतं, अरे कोणीतरी आपल्या सोबत आहे, परंतु नको त्या गोष्टी घडत असतात. तेवढ्यात एक अथांग मोठी लाट येते आणि लाट आल्यानंतर ती दोघांना वेगळं करते. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, पुन्हा नाही भेट. एकदा का एक लाट आलेली आहे, ती सगळ्यांना वेगळं करते. वर्धमान तेथे चाले मेळ मानसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, घोषणा कुणाचा, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कोणी जीवनात, दुःख मुक्त जगला कारे कोणी जीवनात. जशी त्या ओंडक्यांना वाटतं सगळे आपण एकत्र राहू, पण ऐका ना गड्या, एक अथांग मोठी लाट येते आणि ती सगळ्यांना वेगळं करते. मग त्याच भव नदीचं म्हणजे संसाराचा जो गाडा आहे तो सर्व तुम्हा आम्ही सर्वजण घेत आहोत. पण ऐका ना गड्या, त्या संसाराचा गाडा वाहत असताना महाराज सांगतात, संसार हा असा असतो, संसार हा होत असतो आणि परमार्थ हा
करावा लागतो. परंतु आताची परिस्थिती अशी आहे, लोकांनी ती व्याख्या उलटी केली. लोक म्हणतात संसार हा करावा लागतो आणि परमार्थ हा मनाने होत असतो. पण ऐका ना गड्या, परमार्थ करतो, परंतु परमार्थ केव्हा करतो? ज्यावेळेस आपले हातपाय थकून जातात त्यावेळेस आपण भगवान परमात्म्याची प्राप्ती करतो. पण आमचे गुरुवर्य सांगतात का म्हातारपणचा परमार्थ म्हणजे उभ्या गव्हाच्या जे पेंड्या असतात, आपण त्याची वळी रचतो, त्या रचलेल्या वळीला एखाद्या कुणीतरी काडी मारावं आणि ती वळी जळून खाक व्हावी. म्हातारपणचा परमार्थ तसा आहे. म्हणून महाराज सांगतात तुम्ही संसाराचा गाडा वाहताय गड्या, परंतु तो गाडा फार दुःखरूपी आहे आणि त्या गाडा वाहत असताना आपल्याला पावलोपावली दुःख होणार आहे. आणि ते दुःख जर कमी करायचं असेल तर देवाचं नामचिंतन करावं लागणार आहे. कारण संसार हा प्रत्येक जण करतं. प्रत्येक साधू संतांनी संसार केला, परंतु संसार कसा केला? संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. प्रत्येक साधू संतांनी संसार केला, परंतु संसार करत असताना त्यांनी भजन, भगवान परमात्म्याचं भजन सुद्धा केलं. परंतु आपला संसार कसा आहे? अरे संसार संसार दोन जीवांचा विचार, देतो दुःखाला होकार आणि सुखाला नाकार. अरे संसार संसार जस कप बशीचा घारा, बशी बसे जागेवर कप हिंडे दारोदार. मला सांगा, बशी म्हणजे आपण सर्वजण महिला वर्ग आहे. बशी काय एकदा का फुटली रे फुटली. बशी फुटल्यानंतर आपण ती फेकून देतो, परंतु कपाचं असतं. बशी म्हणजे आपण महिला वर्ग आहे, कप म्हणजे पुरुष वर्ग आहे. मला सांगा, कपाचा दांडा तुटल्यानंतर कप फेकून देतो का? नाही देत. घरात आपण एखादी गोष्ट असेल ती कपात ठेवतो. कपाचं काम हे दिन रात्र चालत असतं. पुन्हा जनाबाई बहिणाबाई सांगतात, अरे संसार संसार जसा तव्या चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. आधी हाताला चटके मग मिळते भाकर. असा संसार आहे. आणि तो संसार करता करता संसारात आपण इतकं गुरफाटून गेलो. गुरफाटणाऱ्या संसारामध्ये आपल्याला देवाची काळजी सुद्धा नाही. कारण जो माणूस जन्माला आले त्याला कधीतरी मरावं लागणार आहे. जसा एखादा भुंगा असेल, मला सांगा, एखादा भुंगा असेल, तो भुंगा ज्यावेळेस घर बांधतो, तो घर बांधता बांधता त्या घरात एवढा गुरफाटून जातो, त्या भुंग्याला बाहेर कसं निघायचं? पक्षी अंगणी उतरते. पण महाराज सांगतात का एकदा का हरी प्राप्त झाला, हरी प्राप्त झाल्यानंतर भवाची बंधने तुटून जातात. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. मग महाराज सांगतात एकदाचे भवाची बंधने तुटले रे तुटले. संतांकडे गेल्यानंतर तुम्हाला हरी प्राप्त होतो, परंतु संतांकडे जावं लागणार. कारण संतांशिवाय हरी तुम्हाला प्राप्त होणार नाही. कशावरून सांगता? संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. महाराज सांगतात का संतांकडे गेल्यानंतर हरी प्राप्त होतो. हे मी सांगत नाही तर भगवान परमात्म्याच्या मुखातून आलेले 4 वेद सांगतात. मग एका साधक महाराजांकडे गेला. महाराजांकडे गेल्यानंतर महाराजांना प्रश्न केला, महाराज तुम्ही सांगताय संत प्राप्त होतात, संतही प्राप्त होतात, हरीही प्राप्त होतं. संतांकडे गेल्यानंतर हरी आम्हाला प्राप्त होतं, पण महाराज हरी प्राप्त झाल्यानंतर काय होतं? एका जनाधानी सैता, एका
पूर्ण करीती मनोरथ. एकनाथ महाराज सांगतात का एकदाकडे संतांकडे गेल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. मग एकनाथ महाराज सांगतात आपण भगवान परमात्मा प्राप्त करायच्या अगोदर आपल्याला संतांकडे जावं लागणार आहे आणि संतांकडे गेल्यानंतर हरी आपल्याला प्राप्त होणार आहे. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. अभंगाचा भावार्थ सोडवत असताना जे काही बरोबर असेल ते गुरुवर्य वैकुंठवासी नवनाथजी महाराज काळे यांचं असेल, जे काही चुकीचं असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष समजून मला याच ठिकाणी माफ करा. आता या अभंगाचा भावार्थ सोडवत असताना या अभंगाचा भावार्थ असाच आहे या मताची मी अजिबात नाही. कारण नारदाच्या गादीवर उभा झाल्यानंतर जो तो ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे अभंगाचा भावार्थ सोडवतो, अभंगाचा भावार्थ असाच आहे या मताची मी अजिबात नाही. तसेच या ठिकाणी उत्कृष्ट असे एकापेक्षा एक गुणीजन वर्ग आहे. मृदुंगाचार्य असेल, एकापेक्षा एक ज्येष्ठ, माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं. आता माझ्यासारख्या पामरानं तुमचं वाजवणं किंवा तुमचं गायनं याची आपण वाहवाह करावी याची मी एवढं माझं काही वय नाही की माझ्यासारख्या एका पामरानं तुमच्या कलेचा त्या ठिकाणी वाहवाह करावं. कारण बघायचं ठरलं तुम्ही कीर्तनकार कितीही उभे करा, कीर्तनकार तुम्ही कितीही उभे करा, जर वाजवणारे नसतील आणि जर गाणारे नसतील तर कीर्तन होणार आहे का? नाही होणार. जेवढं मान कीर्तनकाराला आहे तेवढंच यांना सुद्धा आहे. अतिशय उत्कृष्ट प्रकारे सर्व ग्रामस्थ भजनी मंडळ, मृदुंगाचार्य असेल, सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि एकदा सर्वांनी यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्यांनी एकदा दोन वर हात करा. सगळे पुरुष वर्ग महिला वर्ग सगळ्यांनी. येऊ का चहा पिऊन? सगळ्यांनी वर करा. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई दान सखाया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई दान सखाया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई दान सखाया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता
अभंगाचा भावार्थ सोडत असताना सर्व गुणीजन वर्ग, महिला वर्ग, पुरुष वर्ग, सर्व भजनी मंडळ असेल, साऊंड सिस्टमवाले दादा असतील, हार्मोनियम वाजवणारे महाराज, मृदुंगाचार्य महाराज, सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते. तसेच श्री मा नर्मदा मुलींची वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र पैठण, कन्या शाळेसमोर पोलीस स्टेशनच्या मागे आमची मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. आमच्या संस्थेला सुरुवात होऊन फक्त 1च वर्ष आहे. पहिल्या वर्षातील हे सर्व विद्यार्थिनी आहे. संस्थेमध्ये आम्ही 3री ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थिनी घेतो. शिकत असताना आपण शालेय शिक्षणाबरोबर वारकरी शिक्षण संस्था ते देण्यात येत आहे. संस्थेमध्ये भागवत असेल, रामायण असेल, कीर्तन असेल, गायन असेल, संगीत विशारदच्या परीक्षा सुद्धा आम्ही आमच्या संस्थेत घेतो. ज्यांना कुणाला आपली मुलगी असेल, नात असेल किंवा पाहुणे रावळ्यांची मुलगी असेल, ज्यांना कुणाला टाकायची असेल त्यांनी संस्थेची पत्रिका आहे. सर्वांनी या ठिकाणी संस्थेच्या पत्रिका आहे. कीर्तन झाल्यानंतर इथून घेऊन जा. आणि या ठिकाणी सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते आणि कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, आहे उच्चारिला ते कारणी आपला कराजमा परजमा म्हणजे ज्ञानेश्वराला का पाया पैकी करा राजमा परजमा तसेच श्री मा नर्मदा मुलींची वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र पैठण, कन्या शाळेसमोर पोलीस स्टेशनच्या मागे आमची मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. आमच्या संस्थेला सुरुवात होऊन फक्त 1च वर्ष आहे. पहिल्या वर्षातील हे सर्व विद्यार्थिनी आहे. संस्थेमध्ये आम्ही 3री ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थिनी घेतो. शिकत असताना आपण शालेय शिक्षणाबरोबर वारकरी शिक्षण संस्था ते देण्यात येत आहे. संस्थेमध्ये भागवत असेल, रामायण असेल, कीर्तन असेल, गायन असेल, संगीत विशारदच्या परीक्षा सुद्धा आम्ही आमच्या संस्थेत घेतो. ज्यांना कुणाला आपली मुलगी असेल, नात असेल किंवा पाहुणे रावळ्यांची मुलगी असेल, ज्यांना कुणाला टाकायची असेल त्यांनी संस्थेची पत्रिका आहे. सर्व